धान्य देई ही काळी आई धन धान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण सर्वजण जाणताच की आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियानाची हाक दिली आणि या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक राज्यातला प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका या स्वच्छतेकडे लक्ष कसं देता येईल या दृष्टीने अनेक उपक्रम राबवण्याचं ठरलं आणि त्याचाच एक भाग म्हणून हागणदारी मुक्त जिल्हा ही संकल्पना राबवण्याचा निश्चय झाला आणि नुकतंच 30 मार्च 2016 रोजी कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हागणदारी मुक्त जिल्हा असा पहिल्या क्रमांकाचा मान मिळालेला आहे आणि या संपूर्ण मोहिमेच्या राबवण्यामागे जिल्हा परिषदेचा अतिशय मोठा वाटा आहे आणि म्हणून या संपूर्ण उपक्रमाची माहिती आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला देण्यासाठी इथे उपस्थित आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेखर सिंह साहेब. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर, मला सांगा की हागणदारी मुक्त ग्रामपंचायत ही नेमकी संकल्पना काय आहे? हागणदारी मुक्त ग्रामपंचायत जी संकल्पना आहे ते ओव्हर द इयर्स त्यामध्ये खूप बदल झालेला आहे. जसं अगोदर 2003-04 मध्ये टोटल सॅनिटेशन कॅम्पेन होतं, त्याच्यानंतर निर्मल भारत अभियान आला आणि 2 ऑक्टोबर 2014 मध्ये पंतप्रधान साहेबांनी स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली. अगोदर कशा होता की टॉयलेट फक्त बांधून दिले कुटुंबाला, ते वापर करणार का नाही आम्ही एवढा बघत नव्हते, तर त्याला आपण टोटल सॅनिटेशन मध्ये ते होतं. पण आता जे आहे आपली संकल्पना त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला, गावाचे प्रत्येक कुटुंबाला उघड्यामध्ये हागणदारी करू नये ते एक संकल्पना आहे. म्हणजे ते टोटल जे आपले कुटुंब आहे द होल विलेज शुड बी ओपन डेफिकेशन फ्री. अच्छा सर, या संकल्पना राबवत असताना आपल्याला काही समस्या जाणवल्या का आणि त्या कोणत्या प्रकारच्या होत्या? एक तर आपले प्रोग्रामचे माध्यमातून, आपले चॅनलच्या माध्यमातून मी कोकणाच्या लोकांचं, आपल्या जिल्ह्याच्या लोकांचं खूप अभिनंदन करेल आणि त्यामध्ये कोकणचे जे लोक आहे, कोकणी माणूस जे आहे, ज्याला आपण कोकणी माणूस म्हणतो, त्याचा खूप मोठा वाटा आहे. ते नेहमी म्हणजे कोकणामध्ये एक स्वच्छताची खूप अगोदरपासूनची ते एक परंपरा आहे. तरी पण आणि जे आपले लोकप्रतिनिधीकडचे आहे त्यांचा पण खूप, आणि आजी आणि माजी अधिकारी सर्व कर्मचारी, कोकणामध्ये काही विशेष एक अशी परिस्थिती आहे जे महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी नाही. फॉर एक्झाम्पल जसं टेरेन जे आहे खूप दुर्गम आहे काही ठिकाणी, तर ते दुर्गम ठिकाणबद्दल आम्ही जसं ते टेम्पररी टॉयलेट कशा देता येईल, फायबरचे टॉयलेट कशा देता येईल हे आम्ही ते सोल्युशन केलं. नंतर एक आपला सागरी किनारपट्टा आहे, 121 किलोमीटरचा सागरी किनारपट्टा आहे, तर त्यामध्ये भरतीच्या वेळा, हाय टाईडच्या वेळी ते टॉयलेटमध्ये जे आपले ओपन जे पिट असतात टॉयलेटचे त्यामध्ये ते वॉटर लेवल राईज होतो, त्याचा आम्ही एक उपाय करून त्यांना लोकांना दिला. नंतर मच्छीमार कम्युनिटी खूप लार्ज आहे, ते मच्छीमारीसाठी जातात आणि परत येऊन ते बीचवर जनरली त्यांचं असं प्रॅक्टिस होतं, तर त्याचं खूप आम्हाला प्रबोधन करावं लागलं. नंतर लँडची भरपूर प्रॉब्लेम आहे, लँड खूप कमी आहे कोकणामध्ये, तर लोकांचं प्रबोधन करून त्यांच्या घरामध्ये कशा टॉयलेट बांधून देता येईल हे ते सगळे अशा प्रकारच्या तुम्ही समस्यांचं निराकरण केलं आणि ही योजना त्या ठिकाणी राबवली. सर, पुढचा प्रश्न असा आहे की आपला जिल्हा हा प्रामुख्याने पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि मग या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक दरवर्षी येत असतात, तर मग अशा पर्यटकांसाठी नेमक्या काही व्यवस्था, विशेष व्यवस्था आपण केल्यात का? पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था ऑलरेडी पण केलं आहे आणि आता पुढे जाऊन पण आमचा आता मोठा प्रोग्राम असा आहे, त्यामध्ये ते डीपीडीसीचे फंडतून वेरियस फंड्सला कन्व्हर्ट करून ते आम्ही ते सागरी किनारपट्टा जे आहे तिथे आम्ही मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आता करणार आहे, त्याचे सोबत चेंजिंग रूमची व्यवस्था करणार आहे, कचरा कुंडीची व्यवस्था करणार आहे. दर 100 मीटरवर 150 मीटरवर आम्ही ते कचरा कुंडी ठेवणार आहे आणि त्यामध्ये जे सर्वात महत्वपूर्ण जे भाग आहे, नेहमी आम्ही ते टॉयलेट लावून टाकतो, कचरा कुंडी लावून टाकतो, पण त्याचा मेंटेनन्स कोणी करणार, त्याला रिकामा कोणी करणार, त्याचा विल्हेवाट कोणी लावणार, हे पण आमच्या सगळ्या प्लॅनमध्ये इन्क्लुडेड आहे. तर याचे बद्दल आम्ही ग्रामपंचायतीला आता मोठा रिस्पॉन्सिबिलिटी याचे बद्दल देणार आहे. याचे व्यतिरिक्त जे हॉटेल इंडस्ट्री आहे किंवा आपले न्यास नेहारी ज्याला बेड अँड ब्रेकफास्ट म्हणतो, त्यांच्या सोबत पण सांगड घालून त्याचं कन्व्हर्जन्स करून त्यांचं प्रबोधन करून अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे पर्यटकांसाठी. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पर्यटक जाऊ शकतात अशा प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेची मोहीम
जास्तीत जास्त यशस्वी कशी करता येईल त्या दृष्टीने तुमचे त्या प्रयत्न दृष्टीने चालू केलं. आहेत. आणि यामध्ये आता खूप एक महत्वपूर्ण आम्ही एक पाऊल उचललंय मागचे 2 महिना अगोदर. सांगा. संपूर्ण आमचे 1 से 21 जे सागर किनार पट्टा आहे, ऑल बीचेस त्याला आम्ही संपूर्ण स्वच्छता अभियान राबवला अरे होता. वा. आणि खूप मोठा त्यामध्ये जे कचरा आहे ते आम्ही गोळा केला होता. त्यामध्ये जिल्ह्याचे संपूर्ण प्रशासन, लोकप्रतिनिधी, लोक त्यांचा खूप मोठा वाटा त्यामध्ये होता. Very good. ऑलमोस्ट आमचे 4-4.5 व्हॉलंटियर त्यामध्ये एकत्रित होते. हे खूप चांगली गोष्ट आहे. सर, पुढचा मुद्दा असा आहे की असं मी म्हटलं की पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येतात, पण त्या पर्यटकांप्रमाणेच आपल्या कोकणामध्ये अनेक देवस्थानं आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर कुणकेश्वर आहे, आंगणेवाडी आहे, त्याच्यानंतर सोनुर्ली आहे. अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असतात दरवर्षी. मग अशा प्रकारच्या यात्रोत्सवांसाठीची काही विशेष व्यवस्था आपण केलीत का स्वच्छतेच्या दृष्टीने? स्वच्छ दृष्टीने मी आपला सांगितलं, एकतर परंपरा खूप जुनी आहे कोकणामध्ये स्वच्छताची. आणि जे आंगणेवाडी जत्रा म्हणा किंवा कुणकेश्वर जत्रा म्हणा, याचे जे मंडळ असतात किंवा समिती असतात त्यांचे सोबत आमचं नेहमीचं कोऑर्डिनेशन असतात. त्यामध्ये पण जसं मी आपल्याला सांगितलं, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आम्ही ते बीचवर करणार आहे. त्यांच्यासाठी ऑलरेडी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलेली गेली आहे. आणि जसं आमच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे मोबाईल टॉयलेट आहे, जेव्हा ते यात्रा होतात, आंगणेवाडी वेगळे टाइमवर होतात आणि कुणकेश्वर वेगळे टाइमवर होतात, आम्ही सगळे रिसोर्सेस एक जगह क्लब करून त्यांच्यासाठी टॉयलेटसाठी आणि इतर व्हॉलंटियर्सला इन्व्हॉल्व करून, NSSचे जे मुलं असतात, कॉलेजचे मुलं असतात, त्यांना म्हणजे सफाईबद्दल, लोकांचं प्रबोधन करण्याबद्दल त्या जत्रामध्ये त्यांचा पण आम्ही वापर करतोय. अच्छा, पुढचा प्रश्न माझा त्याच अनुषंगाने आहे. कारण जिल्हा जेव्हा संपूर्णपणे हागणदारी मुक्त होतो तेव्हा फक्त प्रशासन नाही तर जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक या बाबतीत जागरूक असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मला असं विचारायचं की जिल्ह्यातील या ग्रामस्थांना हे स्वच्छ भारत मिशन समजावून सांगण्याच्या दृष्टीनं आपण नेमके काय प्रयत्न केलेत? त्यामध्ये 2-3 पैलू आहे. आणि ते आपले जे स्टेक होल्डर जे असतात सोसायटीमध्ये, त्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण एक रोल आमचे लोकप्रतिनिधीचा आहे. आणि फक्त एक छोटा इन्सिडेंट मी सांगू इच्छितो. जे आमचे आता जिल्हा परिषदचे जे प्रेसिडेंट आहे, तर ते 2003-04 साली ज्यावेळी ते संपूर्ण प्रोग्राम सुरू झाला होता, त्यावेळी ते एक आमचा मसुरा म्हणून मोठा गाव आहे, त्याचे सरपंच होते. तर म्हणजे सरपंच होऊन आता ते अध्यक्ष झाले. आणि ते आता मला सांगत होते की त्यांना खूप आता हर्ष झालाय, त्यांचा म्हणजे आनंद त्यांना असं वाटतं की त्यांनी सरपंच म्हणून ते सुरुवात केली होती. म्हणण्याचा अर्थ कसा आहे की आमचे जे सरपंच आहेत तिकडचे, लोकप्रतिनिधी आहे, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा खूप एक मोठा रोल होता. त्याचे सोबत जे आमचे जे इतर स्टेक होल्डर्स आहे, फॉर एक्झाम्पल सिव्हिल सोसायटीमध्ये NSS ऑर्गनायझेशन आहे किंवा इतर रिलीजियस काही ऑर्गनायझेशन आहे, धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, त्यांचा खूप आम्ही मोठा वापर केला होता. त्याच्या नंतर एक खूप जे महत्वपूर्ण कडी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आहे ते आपले ब्लॉक रिसोर्स कोऑर्डिनेटर आणि क्लस्टर रिसोर्स कोऑर्डिनेटर आहे. तर स्वच्छ भारत मिशन मध्ये आम्ही त्यांना ते एम्प्लॉय केलेलं आहे. त्यांनी घरे जाऊन प्रबोधन करून, कोपरा सभा घेऊन, कोपरा सभा म्हणजे रात्रीला जाऊन एक कोपऱ्याला जसं देवाळ्याचे, म्हणजे कोकणामध्ये लोक खूप 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 रिलीजियस आहे, तर त्यांचा म्हणजे देवाळ्याचा वापर करून, रिलीजियसचा वापर, सभाचं आयोजन करून, रात्रीचं आयोजन करून, म्हणजे जेवणाच्या नंतर, सो दॅट लोकांचं प्रबोधन म्हणजे आणखी जास्त रीतीने करता येईल. आणखी एक जे शेवटची गोष्ट आहे ते दशावतार म्हणून जे सिंदूरचा खूप फेमस आहे, लोककला दशावतार प्रसिद्ध आहे. तर आम्ही काही वेळी आम्ही काय करतो, इतर स्कीम मध्ये स्ट्रीट प्लेचा वापर करतो, हे करतो, पण दशावतार म्हणजे सिंदूरची संस्कृतीमध्ये ते एकदम इन्व्हॉल्ड आहे. इट इज अन इंटिग्रल पार्ट, ओळख आहे. तर आम्ही दशावतारचा पण वापर करून वेगवेगळ्या देवालयामध्ये जेव्हा ते जत्रा होतं, दशावतारचा वापर करून, पपेट शो, पिंगुडीच्या कळसूत्री खूप फेमस आहे, पिंगुडीची कळसूत्रीला कसा वापर करून IECची ऍक्टिव्हिटी आम्ही ते राबवतो. खूप छान. म्हणजे स्थानिक लोककलांच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्याचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. असं पुढचा प्रश्न ग्रामस्थांबद्दलच विचारू इच्छितो की त्यांचा सहभाग नेमका कसा होता? जर थोडंफार जर हिस्ट्री पाहिली आहे सर अभियानची, तर आणि कोकणाचे माणसांबद्दल एक मी फक्त थोडक्यात सांगून देतो की तिकडचे जे लोक आहेत ते भरपूर क्युरियस आहे. हो, नक्कीच. आणि शंकालू पण काही लोक त्यांना म्हणतात. म्हणजे ते तुम्हाला जर काही तुम्ही काही नवीन सांगितलं, तुम्हाला प्रश्न विचारणार. जर तुम्ही त्यांना पटवून दिला किंवा ते समजावून दिला तर नक्कीच ते म्हणजे ते अडॉप्ट करणार. तर सुरुवातीमध्ये तर डेफिनेटली थोडाफार प्रॉब्लेम आला होता लोकांचं प्रबोधन करण्यामध्ये. आणि कोणती तुम्ही स्कीम घ्या त्याची चळवळ निर्माण होण्यासाठी काही वेळ लागतो. पण तरी पण 2012-13 मध्ये आमचे ऑलरेडी 313 ग्रामपंचायती निर्मल ग्राम ऑलरेडी झालेले होते. म्हणजे ते मागचे 3-4-5 वर्षामध्ये. आणि एक आमचे CEO होते अनूप कुमार यादव सर, 2007 मध्ये त्यांनी एक बाईक रॅली घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते फिरले होते, बाईक रॅली घेऊन. तर आणि ते यामध्ये लोकांचा खूप मोठा सहभाग होता. आणि यामध्ये एक आणखी एक जे मोस्ट वन ऑफ द क्रिटिकल जे गोष्टी आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये 429 ग्रामपंचायती आहे, पण 5000 वाडी आहे. असा विकृत
हॅबिटेशन आहे तिकडे. आणि प्रत्येक जे वाडी आहे ते फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली कास्ट बेस्ड आहे. हो. पण ते कास्ट बेस्ड वाडीचा आम्ही ते वापर खूप चांगल्या रीतीने केला. ते कास्ट बेस्ड वाडीमध्ये जे तिकडचा जे इन्फॉर्मल लीडर असतात त्याला जर तुम्ही प्रबोधन केलं तर ही विल एन्श्योर की ते सगळी वाडीला आपल्या सोबत घेऊन चालणार. तर अशा वेगवेगळे स्टेक होल्डर्सला इन्व्हॉल्व्ह करून वेगवेगळे लेवलवर टार्गेट करून तो लोकांचं प्रबोधन करून खूप चांगला ते त्यांचा ते कॉन्ट्रीब्युशन लोकांचं मिळालं. तरच मला असं वाटतं ते सिंधुदुर्ग महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम भारतामध्ये फर्स्ट डिस्ट्रिक्ट ODF म्हणून आम्ही डिक्लेअर करू शकतो. हो, कारण 429 ग्रामपंचायती जेव्हा हागणदारी मुक्त होतात तेव्हा ते निश्चितच कौतुकास्पद गोष्ट असते. मला वाटतं हा एक टप्पा आपण ओलांडलेला आहे की हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून आपल्याला एक वेगळी ओळख मिळाली. ह्याच्या पुढचा भाग जो आहे तो ODF प्लस म्हणून आपण ऐकतो, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? आता ODF प्लस मध्ये जे सर्वात महत्वपूर्ण जे गोष्टी आहे, जसं मी आपल्या अगोदर सांगितलं होतं, टोटल सॅनिटेशन कॅम्पेन मध्ये, निर्मल भारत अभियान मध्ये आम्ही खूप टॉयलेट बांधले. कन्स्ट्रक्शन वर भर होता, पण कन्स्ट्रक्शनचे नंतर वापर कोणी करायचा आहे, कशा करायचा आहे, लोकांनी सातत्य कशा ठेवायचं आहे याच्यावर एवढा भर नव्हता. पण निर्मल भारत अभियानच्या शेवटी आणि स्वच्छ भारत मिशन मध्ये तर स्पेशली ते सातत्याचं जे आहे ODF प्लस मध्ये सर्वात महत्वपूर्ण आहे तर लोकांना सातत्याने त्यांनी टॉयलेटचा वापर करा. सेकंड जे गोष्टी आहे जे आपला घनकचरा व्यवस्थापन जे आपण म्हणतो, सॉलिड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, प्रत्येक गाव पातळीवर प्रत्येक वाडी स्तरावर ते घनकचऱ्याचं व्यवस्थापन असलं पाहिजे. तर ते कौटुंबिक स्तरावर करायचं आहे किंवा ग्रामपंचायती स्तरावर करायचं तो वेगळी गोष्ट आहे, पण त्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. आणखी त्यामध्ये जसं हँड वॉशिंग संदर्भात लोकांमध्ये जागृती असली पाहिजे, स्पेशली मुलांमध्ये जागृती असली पाहिजे. अंगणवाडीमध्ये, शाळामध्ये मुलांमध्ये हँड वॉशिंग कशा करायचे, WHO चे 7 स्टेप आहे हँड वॉशिंगचे. तुम्हाला पण बहुतेक माहिती असेल का नाही मला माहिती कमी लोकांना माहिती आहे, पण ते 7 स्टेप मुलांना कशा त्यांना अवेअरनेस कशा जनरेट करता येईल. आणि शेवटचा जे स्टेप आहे पण खूप खूप महत्वपूर्ण स्टेप आहे ते किशोरवयीन मुली जे असतात त्यांच्या संदर्भात मेन्स्ट्रुअल हेल्थ मॅनेजमेंट किंवा ज्याला मराठीमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन म्हणतो त्याच्या संदर्भात अवेअरनेस जनरेट करून, हायजीन प्रॅक्टिसेस करून, पर्सनल हायजीन बद्दल लोकांना सांगणं किंवा त्यांचं प्रबोधन करणं, हे ODF प्लसची म्हणजे थोडक्यात संकल्पना आहे. बरोबर. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबद्दल आपण उल्लेख केला, तर त्याविषयी आणखीन काही विशिष्ट अशा योजना आपण राबवल्यात का? ODF प्लस तर हा भाग झालाच, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की एकदा ती योजना कार्यान्वित झाली की ती मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. आता हे गरजेचं झालेलं आहे, काही गोष्टी प्रत्यक्ष अंमलात आणलेल्या आहेत, पण त्या तशाच पुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी कराव्या लागतात तशा कुठल्या गोष्टी केल्या? तर व्हेरी शॉर्टली मी आपल्याला सांगून देतो घनकचरा व्यवस्थापनामध्ये काय असतं. एक तर सॉलिड वेस्ट आहे, एक लिक्विड वेस्ट आहे. लिक्विड वेस्ट साठी आम्ही ऑलरेडी टॉयलेट कन्स्ट्रक्ट केलं आहे आणि लीच पीट वगैरे कन्स्ट्रक्ट केलं, तर लिक्विड वेस्ट इज टेकन केअर ऑफ. पण लिक्विड वेस्ट मध्ये पण ग्रे वॉटर असतात. ग्रे वॉटर म्हणजे किचनचं आणि बाथरूमचं पाणी, त्याचं काय करायचं आहे. तर कोकणामध्ये कशा पद्धत कशी आहे ते परसबाग किंवा नारळच्या बागामध्ये सोडून देतात, पण आणि ते खूप चांगल्या पद्धती आहे, त्याच्याबद्दल आणखी जास्त काय इंटरव्हीन सरकारनं करायचं नाही. पण ते पाणी सोडायच्या अगोदर जे ग्रीस पीट असतात, ग्रीस चेंबर असतात, ते आम्हाला लोकांना आता पटवून समजायचं. सॉलिड वेस्ट मध्ये बायोडिग्रेडेबल आहे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे. त्या बायोडिग्रेडेबल मध्ये ऑलरेडी लोक कंपोस्ट करतात, खत प्रिपेअर करतात, सुका कचरा ओढा कचरातून. पण जे नॉन बायोडिग्रेडेबल आहे, स्पेशली प्लास्टिक रॅपर, प्लास्टिक, याच्या संदर्भात मला आता पुढे काम करायचं आहे. आणि याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण गोष्टी किंवा ते आम्ही जे पाऊल जे उचललं आहे ते आम्ही याचा ऑलमोस्ट 5000 किंवा 6000 कुटुंबाचं आम्ही आता सर्वेक्षण आमचं सुरू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये आम्ही लोकांना असं विचारलं आहे की ते आता त्यांची सद्यस्थिती काय, म्हणजे ते सॉलिड वेस्ट बद्दल, लिक्विड वेस्ट बद्दल आता काय करतात. आतापर्यंत अशा सर्वे झालेला नाही, तर डिस्ट्रिक्ट पातळीवर काही आम्हाला इन्फॉर्मेशन नाही आहे की लोकांमध्ये प्रॅक्टिसेस कशी आहे. एकदा जर सर्वे झाला, माहिती मिळाली, त्याच्यानंतर आम्ही ते स्ट्रॅटेजी ठरणार आहे. बरोबर, म्हणजे ते गाव पातळीवर करायचं आहे व्यवस्थापन किंवा कौटुंबिक स्तरावर करायचं आहे. आणि इट विल हॅव टू बी मिक्स्ड. काही जे प्लास्टिक रॅपर वगैरे गाव पातळीवर करावं लागेल, पण सुखा कचरा, ओढा कचरा ते कौटुंबिक स्तरावर त्यांना करावं लागेल. ओके. ते मुलांचं प्रबोधन हँड वॉशिंग बद्दल करणार आहे. हँड वॉशिंगचे 7 स्टेप्स त्यांना कशा शिकवता येईल ते त्याचे म्हणजे त्याच्यावर त्यांचा भर प्रात्यक्षिक. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता.
सर, पुढचा प्रश्न असा विचारू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकूणच स्वच्छतेबाबत आता जागरूकता निर्माण झाली असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही, पण त्याही पुढे जाऊन काही आणखीन नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या समोर आहेत का काही, किंवा तसे काही राबवण्याचं मनोदय आहे का? जसं मी आपल्या SLWM मध्ये सांगितलं, एक आम्ही जे आता मोठा पाऊल उचलतोय ते प्लास्टिक मुक्त जिल्ह्याचं आहे आणि ते सांगण्यामध्ये खूप सोपं आहे पण हो, खूप actually. डिफिकल्ट गोष्टी आहे. नक्कीच. प्लास्टिक मुक्ती जर करायची असेल तर जसं प्लास्टिकचे रॅपर असतात, बिस्किटचे म्हणा, नमकीनचे म्हणा, त्याचा तर आम्ही ते बंदी करू शकत नाही, पण जे बाजारामध्ये जाऊन भाजीपाल्यासाठी जे वापरतात किंवा मासेसाठी जे प्रत्येक वापरतात, गोष्टीसाठी पिशवी लागते. येस, प्रत्येक गोष्टीसाठी पिशवी लागते, तर त्या पिशवीचं कसं बंद करता येईल, एक आम्ही ते आता पुढे जाऊन ते स्टेप करणार आहे. अच्छा. यामध्ये ऑलमोस्ट जस्ट आता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही जे आमचे व्यापारी महासंघ आहे त्यांची एक मीटिंग घेतली, ते पण खूप पॉझिटिव्ह आहे. त्यांचं पण असं म्हणणं आहे, त्यांना पण खूप एक्स्ट्रा ऑलमोस्ट नक्कीच. एक व्यापारीने असं सांगितलं त्यांना दर वर्षाचा 50,000 रुपये फक्त पिशवीवर खर्च ते करत आहे, प्रोडक्शनवरती. म्हणजे फक्त बरोबर. पिशवीवर खर्च करत आहे कस्टमरना देण्यासाठी. तर दे आर ऑल्सो व्हेरी पॉझिटिव्ह. नंतर जे आपले स्क्रॅप मर्चंट आहे त्यांची पण आम्ही मीटिंग घेतली. स्क्रॅप मर्चंट जे ऑलरेडी भंगारवाले जे आपण म्हणतो, आपला इंडिया इज प्रॉब्ली दी ओनली नेशन जिथे म्हणजे ते 60% आपला रिसायकलिंग रेट आहे. अच्छा. आणि ते भंगारवाल्यामुळेच आहे. नक्कीच. दे आर व्हेरी निग्लेक्टेड पीपल, वी डोंट थिंक मच अबाउट देम. ऍक्च्युली तर आम्ही त्यांना कशा ऑर्गनाईज करता येईल, त्यांना एक ओळख कशा देता येईल, गावामध्ये जाऊन त्यांना प्राईड कशा देता येईल, बरं. त्यांचा वापर करून प्लास्टिक बंदीबद्दल मला असं वाटते तर दॅट विल बी अ गुड स्टेप फॉर द डिस्ट्रिक्ट. ओके. सर, शालेय विद्यार्थ्यांमध्ये मगाशी तुम्ही उल्लेख केलात की NSSचे विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. अदर दॅन दॅट, शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं काही उपक्रम राबवलेत का? आता जसं मी तुम्हाला सांगितलं ते WHO 7 स्टेप प्रोसेस आहे, ते आम्ही ते दर महिन्याला एक दिवस फिक्स केलेला आहे. त्या दिवसा म्हणजे ते जे आपले शिक्षक आहे ते मुलांचं प्रबोधन हँड वॉशिंग बद्दल करणार आहे. हँड वॉशिंगचे 7 स्टेप्स त्यांना कशा शिकवता येईल ते त्याचे म्हणजे त्याच्यावर त्यांचा भर प्रात्यक्षिक अंगणवाडीमध्ये आणि शाळामध्ये पण. त्याच्या पुढे जाऊन जसं मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल मी आता सांगितलं, ते ऑलमोस्ट बाय नेक्स्ट मंथ आमच्या त्याच्याबद्दल पण एक बेसलाईन डेटा कलेक्शन सुरू आहे. जे आपल्या किशोरवयीन मुली जे आहे त्यांचं बेसलाईन डेटा म्हणजे HB कलेक्शन, त्यांचं ब्लड ग्रुप कलेक्शन, BMI, ते सगळं आमचं डेटा कलेक्शन आता सुरू आहे. त्याच्या पुढे जाऊन आम्ही प्रत्येक शाळेला एक महिला शिक्षिकाला युनिसेफ मार्फत ट्रेन करणार आहे मेन्स्ट्रुअल हेल्थ मॅनेजमेंटमध्ये. तर आमचं मॉड्यूल वगैरे ते आता तयारी त्याची सुरू आहे, पण त्याचं आम्ही ट्रेनिंग देऊन ऑलमोस्ट बाय सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबर पासून ते आठवड्यामध्ये एक धडा फक्त मुलींचा असा घेणार, पर्सनल हायजीन बद्दल, मेन्स्ट्रुअल हेल्थ मॅनेजमेंट बद्दल, मासिक पाळी व्यवस्थापन बद्दल. आणि ते आमच्या जसं मी ते बीचचा प्रोग्राम, बीच क्लिननेसचा सांगितलं, अशा ते आम्ही मुलांना ते इन्व्हॉल्व्ह करून घेतो. प्रत्येक योजनेमध्ये त्यांचा सहभाग निश्चित केलेला आहे. सर, ह्या जिल्हा ओपन डेफिकेशन फ्री होत असताना इतर कोणाकोणाचं सहकार्य आपल्याला अपेक्षित होतं आणि ते मिळालं सुद्धा? एक तर म्हणजे ते आपल्या स्टेटचा जे ऑपरेटर्स आहे, जे आपलं डिपार्टमेंट ऑफ वॉटर सॅनिटेशन, त्याचे आपले प्रधान सचिव आहे राजेश कुमार सर, ते आता मार्च मध्ये जेव्हा मी ते ओपन डेफिकेशन डिक्लेअर केला त्यावेळी त्यांच्या 2-3 महिन्या त्यांचा खूप सहकार्य मिळालं. एक आपलं वासू म्हणून ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या त्या स्टेट लेवलवरून. आणखी मी आपला वेगवेगळे आपले स्टेक होल्डर्स आहे ते ऑलरेडी सांगितलंय, ते लोकांचा भरपूर लोकांमुळेच बेसिकली झालंय. नंतर आपला ते जे लोकप्रतिनिधी असतात गाव पातळीवर, पंचायत समिती स्तरावर किंवा जिल्हा परिषद स्तरावर किंवा इव्हन आमदार आणि खासदार, त्यांचा खूप सहभाग मिळाला. आणखी ते अधिकारी कर्मचारी तर नेहमीच असतात, पण यामध्ये जे आपला सर्वात महत्वपूर्ण आहे ते आपला स्वच्छ भारत एक सेल असतो जिल्हा परिषद स्तरावर, त्याचे आपले ब्लॉक रिसोर्स कोऑर्डिनेटर आणि क्लस्टर रिसोर्स कोऑर्डिनेटर, ते खूपच असे आर्मी म्हणजे 20-25 मुलांची आर्मी आहे हे प्रत्येक जिल्ह्याला. तर त्यांचा खूप म्हणजे घरोघरो जाऊन प्रबोधन कशा करता येईल, आणि ते खूप स्लो प्रोसिजर आहे. आता मला असं वाटतं ते ODF डिक्लेअर झालं, पण त्यांनी खूप सातत्याने त्यांनी हार्डवर्क करून 5-6 वर्ष बेस तयार झाला. तर शेतकऱ्या बंधूंना जे आपले आहे त्यांना मला फक्त हेच मेसेज द्यायचा आहे की हे तुमची पुढची पिढी जी आहे, तुमचे मुलं जे आहे त्यांच्यासाठी तुम्ही करत आहात. आमची माती आमची माणसं. सर, या निमित्ताने आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून जाहीर झालेला आहे. अर्थात हे सातत्य आपण टिकवणार याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीये, पण या जिल्ह्याप्रमाणेच आपल्या महाराष्ट्रातले इतरही जिल्हे याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर राहावेत या दृष्टीने आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? एक तर जे एक गोष्टीचं मला लक्ष ठेवलं पाहिजे की सिंधुदुर्गमध्ये पाण्याचे
कोणती प्रॉब्लेम नाही. नव्हती. सिंदूरमध्ये लोकांच्या टॉयलेटचे वापरबद्दल प्रबोधन करणं खूप सोपं होतं. अच्छा. म्हणजे टॉयलेटसाठी डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे, पण ते वॉटर इज व्हेरी एसेन्शियल कॉम्पोनंट. इतर ठिकाण जे आहे महाराष्ट्रामध्ये काही वेळा असं होऊ शकतात की शेतकऱ्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. पण आता अशी घडी अशी आली आहे किंवा टाइम असा आलाय की लोकांना असं वाटलं पाहिजे की याच्यामुळे ओपन डेफिकेशन मुळे काय काय प्रॉब्लेम आहे. फक्त एक मी स्टॅटिस्टिक सांगू इच्छितो. सिंदूरमध्ये 2011-2015चा जर कंपॅरिझन केला तर डायसेंट्री इन्सिडेंट जे आपण म्हणतो, डायरियाचा इन्सिडेन्स, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 1/4 डिक्रीज आलाय. म्हणजे 2011 मध्ये काहीतरी 22,000 इन्सिडेन्सेस होते, आता 2014 मध्ये 7,000 वर आलाय. याच्या सोबत गॅस्ट्रोएंटायटिस इन्सिडेन्स 2400 होतं 2011 मध्ये, आता 300 वर आलाय. अरे वा. सांगण्याचा अर्थ कसा आहे, ते सॅनिटेशन फक्त सॅनिटेशन करायचं आहे, उघड्यामध्ये जायचं नाही फक्त याच्यासाठी नाही, त्याचे खूप लॉंग टर्म बेनिफिट्स. बरोबर. तर एकतर मी तुम्हाला ते याच्या संदर्भात हेल्थच्या संदर्भात सांगितलं. त्याचे पुढे जाऊन कुपोषण जे असतात मुलांमध्ये, सिव्हिअरली अंडरवेट, मॅलन्यूट्रिशन जे असतात, त्याचं खूप एक महत्वपूर्ण कारण जे आहे ते सॅनिटेशन आहे. पुअर सॅनिटेशन. पुअर सॅनिटेशन मध्ये डायरिया होतो. डायरियामुळे ते जे न्यूट्रिएंट्स आहे ते सगळे निघून जातात त्याच्यामुळे. आणि याच्यामध्ये पण जसं एमयूडब्ल्यूच्या आम्ही ते फिगर्स पाहिलं, 2011 मध्ये सिंदूरच्या 19% मुलं जे होते ते एमयूडब्ल्यू होते. आता जे आमची फिगर आहे ऑलमोस्ट 7 to 8% आहे. तर त्यामध्ये पण खूप असा घट झालेला आहे. तर शेतकऱ्या बंधूंना जे आपले आहे त्यांना मला फक्त हेच मेसेज द्यायचा आहे की हे तुमची पुढची पिढी जी आहे, तुमचे मुलं जे आहे त्यांच्यासाठी तुम्ही करत आहात. बरोबर. त्यांचं तर आता झालंय आणि तर खूप लोकांना ते सभा पण आहे खूप अगोदरपासून, म्हणजे उघड्यावर जायचं आहे, पण ते पुढे जाऊन त्याचे काही इफेक्ट्स होतात त्याच्यावर आम्हाला आता जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि पुढची पिढी आपली निरोगी कशी राहील या दृष्टीने त्यांना जास्त महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. तर मित्रांनो, स्वच्छतेच्या बाबतीत आपण जर मनात आणलं तर काय करू शकतो हे या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने नेमकं दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक वेळी असं म्हटलं जातं की देशातल्या अनेक योजना ह्या प्रत्यक्ष ज्यांच्यासाठी केलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाहीत, पण जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातून हा एक चांगला मेसेज, चांगला संदेश आपल्यापर्यंत पोहोचतोय. कारण योजना कुठलीही असो तर तिची इच्छाशक्ती चांगली असेल, राबवणाऱ्यांची इच्छाशक्ती चांगली असेल तर तळागाळातल्या प्रत्येकाला त्या योजनेचा लाभ मिळतो आणि ती संपूर्ण समाज हा निरोगी राहण्यासाठी त्याची मदत होते. सर, आपण आज इथं आलात आणि ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी सांगितलीत, त्याबद्दल त्यांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.